नमस्कार मित्र हो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावनी ही मुक्ताला बोलत असते आणि ती सांगते की मला दिसतं ही तू कोणालाही सांगू नको, तू जर कोणाला सांगितलं तर मी तो कोमलचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी सावनीला मुक्ताला देते। त्यामुळे मुक्ता एकदम घाबरलेली असते आणि ती सांगते की सावनी मी कोणालाही सांगणार नाही असे ती बोलते। तर तेवढ्यात सई येते आणि सई मुक्ताला समजावते आणि सई सांगते की आई तू माझ्याशी बोल, तू खूप दिवस झाले माझ्याशी बोलली सुद्धा नाही, अगोदरच्या सारखं तू मला प्रेम सुद्धा करत नाही असं सई बोलते। त्यामुळे सईच्या बोलण्यानं मुक्ता खूप दुःखी होते आणि सावनी तिच्या मागे लपलेली असते। सावनी बघेल, सावनी रागवेल, त्यामुळे मुक्ता सईला काहीच बोलत नाही आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात। तर तेवढ्यात सागर येतो आणि सईला समजावतो आणि सईला सांगतो की सई भाऊ आपली मुक्ताई सध्या चिंतित आहे, तिला त्रास होतोय, त्यामुळे तू सध्या थांबू नको, आता ती बरी झाली का त्यानंतर मी तुला बोलावेल असं तो बोलावतो आणि सईमावला तिथून काढून देतो। आणि तेवढ्यात सागर मुक्ताईला बोलायला लागतो आणि सांगतो की मुक्ताई तुला काय होते हे मला तू सगळं सांग। तर मुक्ताई सागरला सगळं सांगते आणि ती सांगते की सावनी मला ब्लॅकमेल करते, सावनी कोमलचा तो व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केला आहे, त्या व्हिडिओमध्ये कोमलनं मेहकाला धक्का दिला त्यामुळे मेहकाचा मृत्यू झाला हे रेकॉर्ड झालेलं आहे आणि ती सांगते की तो मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी ती मला देते आणि तिला दिसते ती आंधळपणाचं नाटक करते असं मुक्ताई सागरला बोलते। तर सागरला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि तो सांगतो की त्या सावनीला मी आत्ताच घराबाहेर काढतो आणि तो तिथून रागात जाऊन सावनीला घराबाहेर हाकलून देतो आणि तो सांगतो की मला मुक्ताईनं सगळं सांगितलेलं आहे सावनी। तर सावनीला या गोष्टीचा खूप राग येतो आणि सावनी तो व्हिडिओ व्हायरल करते आणि तो व्हिडिओ कोमल बघते आणि कोमलनं तो व्हिडिओ बघितल्यावर कोमलला अचानक धक्का बसतो आणि ती विचार करते की माझ्यामुळे सगळ्यांचं नाव बदनाम झालं आहे आणि तो व्हिडिओ बघून कोमल डिप्रेशनवर जाते आणि हाताची नस कापून घेते आणि ती एकदम बेशुद्ध पडते। तर तेवढ्यात सागर आणि मुक्ताई कोमलच्या घरी येतात तर बघतात की कोमल हाताची नस कापून खाली पडलेली असते। तर तेवढ्यात मुक्ताईला असं वाटतं की मी जर ही गोष्ट सागरला सांगितली नसती तर कोमलला आता त्रास झालेला नसता असे ती विचार करत असते आणि तेवढ्यात मुक्ताई अचानक स्वप्नातून बाहेर येते आणि तिला वाटतं की मी जर ही गोष्ट सागरला सांगितली नसती तर कोमलला ही इजा झाली नसती अशी ती विचार करत असते आणि अचानक ती स्वप्नातून बाहेर येते। ही सगळी घडलेली हकीकत ती स्वप्नात पाहत असते आणि सागर म्हणतो की मुक्ताई तू कुठे हरवलीस आणि मुक्ताई सांगते की काही नाही आणि सागर मुक्ताईला सांगतो की मुक्ताई तू काही जरी केलंस हा सागर तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नको, तुला जे होते तू मला सांग असं सागर बोलून निघून जातो। तर मुक्ताई विचार करते की सावनी तू मला जरी आज त्रास दिला असला तर तुझा मी मोठो कधी कंप्लीट होऊ देणार नाही, मी तुझा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही असा विचार मुक्ताई मनामध्ये करत असते। तर इकडे सईमो आणि घरातील सगळी मंडळी जमलेली असतात आणि सईमो सांगते की आपल्या मुक्ताईला काय झालं काय माहिती, हे काही कळत नाही, ती सध्या खूप डिप्रेशनमध्ये राहते, अगोदरच्या सारखं ती मला बोलत सुद्धा नाही अशी ती बोलत असते। तर घरातील मंडळी त्याला सांगतात की सईमो तुझ्या हातात जशी बावली आहे तशी मिहिका ही मुक्ताईची बहीण होती, मिहिका ही जग सोडून गेली त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आहे, आपली मुक्ताई लवकर बाहेर येईल अशी ती बोलत असतात। तर घरातील सगळी मंडळी विचार करतात की आता आपण मुक्ताईला आधार द्यायचा असे ते विचार करतात। तर इकडे सावनी विचार करते की मुक्ताई तू मला खूप त्रास दिलास, मी तुला सागरच्या आयुष्यातून आणि माझी मुलं मी तुझ्याकडून घेऊन हिरावून घेईन अशी सावनी ही बोलत असते। तर मुक्ताई मनात बोलत असते की सावनी तू काही जरी केलं तर घरातील मंडळीच्या मनामधून मी उतरणार नाहीये अशी ती बोलत असते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।